नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे। मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीनं ठाकरेंची बाजू घेतली। मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांनी पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता त्यांना दाखवावा, असं शिशिर शिंदे यांचं म्हणणं आहे। तर शिशिर शिंदे यांनी काय मागणी केलेली आहे, तर कीर्तिकरांची हकालपट्टी करा। गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य करून ठाकरे गटाची बाजू घेतली। मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला। मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा। गजानन कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला। अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयामधून कारभार करत होते, त्यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला। गजानन कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे। गजानन कीर्तिकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत। गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्या, अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केलेली आहे। तर शिंदे गटामध्ये येण्यासाठी अमोलला आमिष दाखवलं गेलं, असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलेलं होतं। शिंदे गटामध्ये येण्याची ऑफर अमोलनं नाकारली, असं वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलेलं होतं। अमोल कीर्तिकर निष्ठावंत आणि कणखर, असं वक्तव्य कीर्तिकरांनी केलेलं होतं। मुलाचं कौतुक करत गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिलेला होता। अमोलला शिवसेनेत एकनाथ शिंदेनी ऑफर दिली होती या म्हणून, मी सांगितलं होतं चल म्हणून, पण तो निष्ठावंत आहे, त्याने अजिबात सांगितलं नाही मी येणार पण नाही म्हणून। 100% येणार नाही। त्याला ऑफर दिली, त्याला सांगितलं MLC करतो, हे करतो, ते करतो, एवढं सगळं आमिष दाखवून देखील तो आला नाही। तो अमोल काय जाणार सोडून, एकदम कणखर आहे तो। आला असता तर माझ्यावर आला असता ना।